या संपूर्ण जगाला माहित आहे की या भारत देशामधल्या बिहार राज्यामध्ये काय चालू आहे। मित्रांनो, सगळ्यांना माहित आहे इथे भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 25, आर्टिकल 26 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि या आर्टिकल 25-26 नुसार प्रत्येक धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य प्रचार करण्याचं स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेलं आहे। एवढं सगळं असताना सुद्धा आणि राज्यघटना निर्माण झाल्यानंतर जे काही जुने कायदे होते हे सगळ्या कायद्यांचं इन्व्हॉल्वमेंट भारतीय राज्यघटनेमध्ये झालं असताना सुद्धा 1949चा हा जो बीटी ऍक्ट जो आहे हा कायदा अजूनही कसा चालू आहे याच्या मागचं पार्श्वभूमी अशी आहे मित्रांनो की या बिहार राज्यामध्ये शेकडो बौद्ध कंट्रीचे लोक येतात, करोडो रुपयाचं दान हे सगळे या महाबोधी महाविहाराला देतात आणि या महाबोधी महाविहारामध्ये अर्धे हिंदू आणि अर्धे बुद्धिस्ट लोक आहेत तिथे। ही खूप मोठी शोकांतिका अशी आहे की ज्या बिहार राज्यामध्ये ज्या बुद्धभूमीमध्ये लॉर्ड बुद्धांचा जन्म झाला, ज्यांना इथे नॉलेज प्राप्ती झाली आणि ज्यांना महापरिणाम झाला, त्या महान लॉर्ड बुद्धाच्या या बुद्धभूमीवर लाखो करोड लोक येतात आणि फॉरेनर्स करोड रुपये दान देतात। हा सगळा दानाचा पैसा हा बिहार राज्याच्या तिजोरीमध्ये जातो, कारण त्या बिहार राज्यामध्ये असं कोणते उत्पन्न साधन नाही आहे आणि हा जे उत्पन्न आहे ह्या हिंदू लोकांच्या ताब्यामध्ये आहे। मित्रांनो, हा जो करोड रुपया जो आहे हा रुपया जो आहे हा सगळा हिंदू धर्माच्या लोकांच्या ताब्यात आहे आणि म्हणून ते हिंदू धर्माचे लोक महाबोधी बुद्धविहार सोडण्यास तयार नाही। मित्रांनो, संपूर्ण जगामध्ये लंडन, अमेरिका, स्वित्झर्लंड संपूर्ण जगामध्ये आज हा महाबोधी बुद्धविहार हा बौद्धांच्या ताब्यात मिळाला पाहिजे म्हणून याच्यासाठी लढाई चालू आहे। संपूर्ण जगातले लोक आज पेटून उठलेले आहे, शांतप्रिय लोक आज पेटून उठलेले आहे, कारण त्यांना माहित आहे की भारत बुद्धभूमी आहे आणि इथे ह्या लॉर्ड बुद्धाचं इथे एक प्रकारे एक राज्य होतं आणि अजूनही लॉर्ड बुद्धाच्या शांततेवर हा भारत देश चालत आहे। मात्र बिहार सरकारने अजूनपर्यंत हा कायदा रद्द का नाही केला? वास्तविकता जसं पाहिलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटने जर विचार केला एका झटक्या सेंट्रल गव्हर्नमेंट हा बीटी ऍक्ट 1949चा रद्द करू शकतो, परंतु त्यांना माहित आहे की करोड रुपयाचं दानच मिळतं आपल्याला। हा जो पैसा आहे हा तिची सरकार आपल्या अंडरमध्ये केलेला आहे। मला सांगायचं मित्रांनो, कोणत्याच धर्मस्थळामध्ये इतर धर्मियांचा अंतर्भाव होत नाही, मग बौद्धांच्या धर्मस्थळावर इतर हिंदू लोकांचा अंतर्भाव कसा? इथे आपले जे जेवढे पार्टी लोक आहेत, काँग्रेस, बीजेपी हे जेवढे काही पार्ट्यांचे लोक आहेत, या पार्ट्यांच्या लोकांनी अजूनपर्यंत मागच्या 80 ते 90 वर्षापासून हा कायदा रद्द झाला पाहिजे याच्यासाठी आंदोलन का नाही केलं? वासिबात 60-70 वर्ष काँग्रेस राज्य केलं, 10-15 वर्षापासून बीजेपी राज्य करत आहे। या लोकांनी हा महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा याच्यासाठी प्रयत्न का नाही केले? राजनीती पार्ट्या हे का नाही करत? कारण यांना माहित आहे हे राजनीती पार्ट्या ज्या आहेत ना त्या सगळ्या आपली पोळी शेकण्याचं काम करतात, आपला फायदा घेण्याचं काम करतात। म्हणून मित्रांनो, आज या रॅलीमध्ये जे काही सामान्य उपासक उपासिका होते, इथे कोणी लीडर नव्हता, हे सगळे सामान्य उपासक उपासिका। तुम्हाला माहित आहे रशियामध्ये एवढी मोठी जी क्रांती घडली तिथल्या लेबर लोकांनी क्रांती घडवलेली आहे, रशियामधल्या सामान्य मजूर लोकांनी तिथे क्रांती घडलेली आहे। तर हा जो सामान्य मनुष्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया बाबासाहेबांनी आपल्या राज्यघटनेमध्ये लिहून ठेवलेला आहे, वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आपल्यासाठी आपण तयार केलेलं राज्य। आपण जेव्हा एकत्र येतो त्यावेळी आपण स्वतः लीडर राहतो, त्यामुळे आपल्याला लीडरची काही गरज नाही। अशा पद्धतीने जर प्रत्येक राज्यामध्ये महाबोधी विहाराच्या फेरमध्ये जर असे भव्य मोर्चे जर निघाले तर या सरकारला झुकावं लागेल आणि या सरकारला महाबोधी बुद्धविहार हा बौद्धांच्या ताब्यात द्यावाच लागेल। म्हणून मी आजच्या या क्रांतीभूमीतून तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की बहुत हो गया अभी, हम बुद्धिस्ट लोग हैं, हम शांतिप्रिय लोग हैं, हमें हमारे अस्मिता को अगर आचार्य है तो हम भी कुछ न कुछ जरूर करेंगे। इसलिए तुम्हारी सत्ता को गिराने की ताकत हम लोग रखते हैं। अगर आप भी सुधर जाओ, अभी भी महाबोधी बुद्धविहार बौद्धों के अंडर में, बौद्धों के ताबे में दो तुम, वरना ये आपको भुगतना पड़ेगा। आने वाली पीढ़ी आपको माफ नहीं करेगी और आपको सत्ता से बेदखल होना ही पड़ेगा। मैं एडवोकेट दरवेश शाह इस जो आज की जो रैली हुई है, जो शांति यात्रा जो निकली है, उस शांति यात्रा में मैं भी शुमार हुआ। जिस प्रकार से अभी वकील साहब ने बताए कि बिहार में जो बुद्धगया में जो
महाविहार जो है वो महाविहार में अतिक्रमण करने वाले जो लोग हैं वो अतिक्रमण करने वाले लोगों ने एक्ट बना करके वहां पर अतिक्रमण किया हुआ है। तो एक्ट बना करके जब अतिक्रमण किया हुआ है तो उसको अगर हम उन लोगों से वो बदलना चाहते हैं तो बदलने के लिए हमको उसी प्रकार की कृति करनी पड़ेगी। तो वो कृति करने के लिए किस प्रकार का कोई कार्यक्रम, किस प्रकार का कोई आंदोलन तैयार किया जा सकता है, इसके लिए इंदौरा मैदान में 6 तारीख को एक रैली का आयोजन किया गया है, जिसकी अध्यक्षता माननीय वामन मेश्राम साहब करने वाले हैं। अगर आप अब सभी लोगों से मैं निवेदन करता हूं कि उस रैली में यदि आप शामिल हो गए तो आपको इस बात की जानकारी मिलेगी कि किस प्रकार से आंदोलन करने से ही हम लोग बुद्ध गया का जो महाविहार है उसको मुक्त कर सकते हैं, या उसमें जो कानून बनाया गया है उस कानून से भी हम अपने आप को मुक्त कर सकते हैं। तो इसकी जानकारी जो है इस कार्यक्रम में आपको मिलेगी। मैं आप सब लोगों से अनुरोध करता हूँ कि आप सब लोग उस कार्यक्रम में आइए और कार्यक्रम का लाभ लीजिए। आपको मैं यकीन दिलाता हूँ कि बुद्ध भूमि ये जरूर मुक्त होगी और उस कार्यक्रम के माध्यम से जो जानकारी मिलेगी उससे हमारा ज्ञान में जो वृद्धि होगी उससे हमको यकीन हो जाएगा कि ये महाविहार जरूर मुक्त होगा ब्राह्मणों की प्रयत्न से। और सध्या मी नागपूर हायकोर्टाला प्रॅक्टिस करतो आहे। मी ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे। दरवर्षी ओबीसी लोकांना बुद्ध धम्माकडे येण्यासाठी प्रवृत्त करतो आहे आणि 25 डिसेंबरला दरवर्षी ओबीसी धम्म दीक्षेचा कार्यक्रम आयोजित करतो आहोत। मित्र हो, आजच्या रॅलीमध्ये ओबीसी समाज सुद्धा, ओबीसी लोक सुद्धा यामध्ये सामील होते। ओबीसीचा मूळ अर्थ होतो ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी। हे ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी हे बुद्धाचे अनुयायी आहेत आणि बुद्धाचे अनुयायी असल्यामुळे त्यांचा सर्वात मोठा सहभाग आहे की हे कार्य आमचं आहे। या कार्याला आम्हाला पुढे नेणे ही आमची जबाबदारी आहे। इसवी तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने या महाबोधी महाविहारांचं बांधकाम केलं गेलं आणि या महाबोधी महाविहारांमध्ये बुद्धांची जी आठवण आहे, बुद्धांच्या जीवन संगणी आहेत, हे जनतेला कळावं। कारण बुद्धासारखा व्यक्तिमत्व हा समाजाला, देशाला, भारत देशाला जगात एक अखंड भारत म्हणून या जगांमध्ये नाव केलं। अशा बुद्धांचं अशोक सम्राटांनी या महाबोधी महाविहाराचं बांधकाम केलं। आपल्याला माहित असेल भारतामध्ये इंग्रज राज्य होतं आणि इंग्रजांचे 1885 मध्ये कलिंगहम यांनी या जी आमची वास्तू आहे त्या वास्तूचं संशोधन करून या ठिकाणी बुद्धांची वस्ती आहेत आणि बुद्धांचा बुद्ध विहार याचा शोध घेतला आणि हे शोध घेतल्यानंतर या भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं आणि या ठिकाणी बौद्धाची संख्या खूप कमी होती आणि बौद्धाची संख्या खूप कमी असल्यामुळे या ठिकाणी हा जो ब्राह्मण स्वतःला हिंदू समजतो, परंतु हिंदू समजत असताना हिंदूचा कोणताही सहभाग नाही, त्यामध्ये ब्राह्मणाचा सहभाग आहे। आणि या महाबोधी महाविहारांमध्ये जे काही राज्यपाल यांनी जो बीटी कायदा 1949 मध्ये तयार केला तो सुद्धा ब्राह्मण होता आणि ब्राह्मण असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी हा बीटी कायद्यांमध्ये ब्राह्मण या हिंदूच्या नावावर त्यांनी या ब्राह्मणाला त्या सहभागी केल्या गेलं आणि असा तरतूद केला की यामध्ये 9 सभासद राहतील, 4 हिंदू राहतील, हिंदू म्हणजे ब्राह्मण राहतील, 4 बौद्ध राहतील। अशा प्रकारे त्यांनी 8 लोकांची व्यवस्था केली आणि जो 9वा व्यक्ती आहे तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर असावा आणि तो कलेक्टर सुद्धा त्याच धर्माचा म्हणजे तो सुद्धा ब्राह्मण असावा। म्हणजे आज महाबोधी महाविहार हा हिंदूच्या ताब्यात नसून तो ब्राह्मणाच्या ताब्यात आहे। आपण सरळ म्हणावं हे ब्राह्मण आहे त्यातून हटावं। आपण हिंदूला नाव ठेवून हिंदू समाज हा सर्व म्हणतो की तो आमचाच आहे, हिंदूचा काही संबंध नाही, हा सर्व संबंध आहे तो ब्राह्मणाशी आहे। ब्राह्मण पाहतो हा देशावर माझा पूर्ण राज्य असला पाहिजे आणि हा बौद्ध जो महाबोधी महाविहार आहे हा आता संशोधनामध्ये आलेला आहे। संशोधना सांगतो की पूर्ण विहार हा बौद्धांचा आहे। या ठिकाणी या हिंदू धर्माचा, रामाचा, सीतेचा, लक्ष्मणाचा, पांडवाचा कोणताही संबंध नाही। म्हणून आज या
1891 मध्ये आपल्याला माहित असेल तर अनागरिक धम्मपाल इंग्लंड मधून भारतात आला आणि भारतात येऊन सुद्धा त्यांनी आंदोलन सुरू केलं, कारण महाबोधी विहार हे जागतिक पर्यटक स्थळ आहे। जगातले लोक याला बुद्धाला मानतात, जसे मुसलमान मक्का मदिनाला जातात, जशा प्रकारे ख्रिश्चन लोक आपापल्या देव याला जातात ज्या ठिकाणी स्थळ आहे, तसं हा सुद्धा जागतिक बौद्धांचा हा मोठा स्थळ आहे। या ठिकाणी आपण फक्त करतो की ब्राह्मण हटाव, हीच आमची मोहीम आहे। जोपर्यंत या देशातून ब्राह्मण हटल्याचा आणि ब्राह्मण प्रवृत्ती हटल्या जात नाही, त्यामुळे या देशाच्या समाजाचा आणि आमच्या जो काही संघर्षाचा जो बुद्ध विहार आहे तो मुक्त होऊ शकत नाही। म्हणून ती मुक्तीची रॅली काढणं आम्हाला गरजेचं आहे। आज या रॅलीमध्ये जसे आपण बौद्ध बांधव, धम्म बांधव, बुद्ध म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग, बुद्ध काही कोणताही धर्म नाही। जो जो माणूस अशा प्रकारे जीवन जगेल त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन येईल आणि बुद्धाने दिलेला मार्ग आहे, जो जो मनुष्य त्या मार्गाने जाईल त्याचा कल्याण होईल। म्हणून बुद्धाचा याला धर्म म्हणून आपण अंधश्रद्धेमध्ये जाऊ नये। बुद्धांचा धम्म आहे, धम्म म्हणजे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग। सारे जगांमध्ये धर्म आहेत आणि बुद्धाचा हा धम्म आहे, म्हणून सर्वांना धम्म सांगतो की तुम्ही आदर्श जीवन जगावं आणि तुमचं जीवन इतरांसाठी कल्याणकारी व्हावं, तुम्ही समाजांचे आदर्शाचे प्रतीक व्हावं। हे प्रतीक होण्याचं कार्य बुद्धांचा धम्म आहे आणि बुद्धाच्या त्या स्थळाला, बुद्धाच्या त्या नावाला, बुद्धाच्या त्या कार्याला कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी सर्वांना आपण आग्रह करतो की हा महाबोधी महाविहार या लोकातून मुक्त व्हावं आणि त्या बुद्धाच्या भारताला बुद्धमय बनवण्यासाठी आणि बुद्धमय होण्यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करावं। आणि जो सरकारने जो कायदा केलेला आहे भारतामध्ये माहित आहे 26 जानेवारी 1950 ला आपला हा कायदा लागू झाला, म्हणजे भारतीय संविधान लागू झालं। आणि भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 13 का सांगतो की जे काही यापूर्वी देशांमध्ये जी चालणारे जी काही असेल, जसं कुराण असेल मुसलमानाचं, हिंदूचं जे असेल मनुस्मृती, अशा प्रकारे कोणत्याही हा ग्रंथ हा देश चालणार नाही। या देशांमध्ये जे कायदे ती निरस्त होतील आणि भारताच्या संविधानानुसार फंडामेंटल राईट्स आहे, प्रत्येकानं आपापला राईट दिला पाहिजे, असा राईट देण्याचं काम भारतीय संविधानाने दिलेलं आहे। म्हणून आपण हा बीटी ऍक्ट रद्द होण्यासाठी आपण कायदेशीर लढतोय आणि कायदेशीर लढून या कायद्याला रद्द व्हावं यासाठी आपण हा कायदा काही भारतीय सरकारने तयार केलेला नाही। हा कायदा हा बिहारच्या राज्यपालांनी केलेला आहे। बिहारचा राज्यपाल, बिहार सरकार सुद्धा याला निरस्त करू शकतोय, परंतु ती मना तमन्ना सही तो रास्ता निकली जाता है, तमन्ना गले तो बहाने हजार है। अशा प्रकारे बहाने घेऊन त्या ठिकाणी बसलेला ब्राह्मण हा सुद्धा आम्हाला त्या येऊ देत नाही। म्हणून आपली मोहीम ही ब्राह्मण हटाव मोहीम आहे। म्हणून या मोहिमेत आपण सर्व ओबीसी बांधव, धम्म बांधव आणि आपण सर्व बांधवांनी या सहभागी होऊन याला आपण नेतृत्व करावं हीच आपली विनंती आहे। म्हणून सर्वांना मी विनंती करतो आणि या कार्याला पुढाकार यावं। जय भीम, नमो बुद्धाय।